इथं पाण्याला वर्षाला आम्हाला त्रास आहे या पाण्याचा। आणि आता तिथं वरती परवा काम केले त्यांनी, त्याचा खड्डा काढलेला, ते खड्डा काढलेला मुजवल्या नसल्यामुळे पाण्याचा एवढा त्रास आहे। आम्ही जाणार कुठे आता कंडिशन मध्ये सांगा बरं। कशाचं काम केलंय तिथे? ते ड्रेनेजचं काम केलंय, ड्रेनेजचं काम। आणि ड्रेनेजला झाकणं सुद्धा नाहीयेत। आणि का पूर्ण ते वडा आलाय ना तिकडून, त्या वड्याचं काम त्यांनी परवा झाडी काढायचं केलं होतं, तिथं मोठा खड्डा काढलाय, तो खड्डाच मुजवला नाही त्यांनी, त्या खड्ड्याचं पाणी इकडे बाहेर पडलंय सगळं आता हे। हॅलो, नमस्कार, मी जनार्दन कोलार, राहणार संतोषनगर बाळे। आज इथं 60 ते 70 घरात पाणी आलेलं आहे आणि ह्या इथल्या घरांचा जोता 5 फूट असून सुद्धा घरामध्ये पाणी आहे। सकाळी 6 वाजल्यापासून आणि आता पाणी चालू होत आहे। आम्ही झोन अधिकाऱ्यांना पण फोन केला, झोन अधिकारी असं म्हणले की आम्ही JCB घेऊन येतो। साधारण 7 वाजता फोन केला आहे, आता अजून सुद्धा JCB आलेला नाही। आणि ह्याचा एकमेव हे निष्काळजीपणा सोलापूर महानगरपालिकेचा आहे। त्याचं कारण सांगतो की दरवेळेस महानगरपालिका पावसाळ्याच्या आधी टेंडर काढते आणि टेंडर काढल्यावर JCB येतो, जिथं आपला बार्शी रोड आहे तिथलं एक 10 फूटच स्वच्छ करून जातो, इकडं पुढे येत नाही। इकडं कातड्या आणि जे नैसर्गिक नाला आहे तो लहान झालेला आहे, तो एकदा सुद्धा सोलापूर महानगरपालिका उकरत नाही। आणि इकडे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी एकदा सुद्धा येत नाहीत, त्यामुळे हे पाणी सगळ्यांच्या घरात चाललेलं आहे। कुठून आलेलं पाणी नेमकं? हा पाणी काल जो पाऊस झाला हा वरून फ्लो येतो असं, आणि जे कॅनल भरलेले आहेत उजनीचे त्याचेही सुद्धा पाणी इकडंच येत आहे।